नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज YouTube चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2, इयत्ता 8वी आणि विषय आहे सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करूया. इतिहास विभाग. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. या ठिकाणी लाला लजपतराय, मित्रमेळा, महात्मा गांधी आणि संस्थाने असे पर्याय दिले आहेत. भारतात लहान मोठी अशी 600च्या वर संस्थाने होती. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष टिंबटिंब होते. उत्तर लाला लजपत राय. दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते तर महात्मा गांधी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी टिंबटिंब ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना स्थापन केली. उत्तर मित्रमेळा. पुढील जोड्यातील चुकीची जोडी ओळखून लिहा. तर या ठिकाणी 4 जोड्या आहे. यापैकी क्रमांक कर्जन वायलीला ठार केला भगतसिंग, तर ही जोडी चुकीची आहे. नावे लिहा. भारताचे शेवटचे व्हाईसराव लॉर्ड माउंटबॅटन आणि एप्रिल 1960 मध्ये संसदेने महाराष्ट्र संबंधी मंजूर केलेला कायदा बॉम्बे पुनर्रचना कायदा. सोलापूर येथील मोर्चावर झालेल्या गोळीबारात ठार झालेले स्वयंसेवक शंकर शिवदारे. रँडचा वध करणारे चापेकर बंधू दामोदर आणि बाळकृष्ण चापेकर. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. डॉक्टर आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे. तर आपल्या 4 वृत्तपत्रांची नावे लिहायची आहे. एक मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत. मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान देणारे नेते, यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, त्यांच्यानंतर गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे आणि दिगंबरराव बिंदू. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात का पाठवले? तर त्याचं कारण आपल्या ठिकाणी द्यायचं आहे. दुसऱ्या महायुद्धात जपान भारताच्या पूर्व सीमेवर येऊन ठेपला होता. जपान विरुद्धच्या युद्धात भारतीयांचे सहकार्य मिळवणे आवश्यक असल्याने चर्चिल यांनी क्रिप्स यांना भारतात पाठवले. भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यात कोणत्या तरतुदी करण्यात आल्या होत्या? 15 ऑगस्ट 1943 रोजी भारत व पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील. त्यानंतर ब्रिटिश संसदेचा भारतावर कोणताही अधिकार राहणार नाही. संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याचे किंवा स्वतंत्र राहण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. खाली उदाहरणे सहकारण स्पष्ट करा. जुनागड भारतात विलीन झाले, त्याचं कारण आहे या ठिकाणी आपण त्याचं उत्तर पाहणार आहोत. जुनागडच्या नवाबाला पाकिस्तानात सामील व्हायचे होते, पण तेथील जनतेला भारतात सामील व्हायचे होते. जनतेने नवाबाविरुद्ध उठाव केला. नवाब पाकिस्तानात पळून गेला आणि त्यानंतर फेब्रुवारी 1948 रोजी जुनागड संस्थान भारतात विलीन झाले. भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. त्याचं कारण आहे की सरकारने मानलेली नागरी हक्क संरक्षण आणि व्यापार तंटा ही 2 विधेयके मंजूर होऊ नयेत आणि सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांनी विधिमंडळात बॉम्ब फेकले. नागरिक शास्त्र विभाग सुरू होतोय मित्रांनो. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. कार्यक्षम संधी अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी संविधानाने लोकसेवा आयोगासारख्या स्वतंत्र यंत्रणा निर्माण केल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आमंत्रित करण्याचा अधिकार राज्यपाल यांना असतो. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतीय न्याय व्यवस्थेने यांचे संरक्षण केले आहे. संविधान, मूलभूत हक्क, लोकशाही आणि कायदा व सुव्यवस्था. त्यानंतर टिप लिहा 2 गुणांसाठी आहे. राज्यपाल. राज्यपालाविषयी राज्यपाल हे घटक राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. राज्यपालांची नेमणूक भारताच्या राष्ट्रपतीकडून केली जाते. ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहू शकतात. राज्यपालांचा सामान्य कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. पुढील विधान सहकारण स्पष्ट करा. नोकरशाही ही समाज परिवर्तनाचे एक साधन मानले जाते. याचं कारण आहे मित्रांनो, शासनाने समाज परिवर्तनासाठी जे कायदे व योजना बनवल्या जातात त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून नोकरशाही समाजात सकारात्मक बदल घडवते. विभाग भूगोल सुरू होतो या ठिकाणी. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. अचूक पर्याय समोरील चौकटीत योग्य अशी खूण करा. पुढीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही? उत्तर नवी दिल्ली. पुढीलपैकी कोणत्या
प्रमाणाचा नकाशा लघु प्रमाण नकाशा असतो, तर एकास 1,00,000 पर्याय क्रमांक डी. पुढीलपैकी कोणत्या घटकाचा भूमी मनोरंजन सेवा क्षेत्रात समावेश होतो? तर उत्तर आहे बगीचा. चुकीबरोबर ते लिहा. आर्थिक सुबत्ता म्हणजे प्रदेशाचा विकास होय. हे विधान चुकीचं आहे. त्यामध्ये सामाजिक विकास व समता सुद्धा गरजेची असते. नकाशात जे प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तर स्वरूपात दाखवले जाते, ते प्रमाण म्हणजे अंक प्रमाण योग्य. म्हणजे बरोबर. भारत हा उद्योगप्रधान देश आहे. चुकीचं विधान आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. क्षेत्रफळ ही भूगोल अभ्यासासाठी अत्यंत महत्वाची अभ्यास पद्धती आहे. उत्तर योग्य आहे. बरोबर. एका वाक्यात उत्तरे लिहा. कारखाना म्हणजे काय? जेथे कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात केले जाते, त्या ठिकाणाला कारखाना म्हणतात. शब्दप्रमाण म्हणजे काय? जेव्हा नकाशावरील प्रमाण शब्दांच्या स्वरूपात व्यक्त केले जाते, त्यास शब्दप्रमाण म्हणतात. आयुर्मान म्हणजे काय? एखाद्या प्रदेशातील व्यक्तीच्या जन्माच्या वेळची सरासरी अपेक्षित जगण्याची मर्यादा म्हणजेच आयुर्मान होय. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. स्थलांतराचे परिणाम स्पष्ट करा. मित्रांनो, या ठिकाणी स्थलांतराचे सकारात्मक आणि नकारात्मक असे 2 परिणाम आपल्याला दिसून येतात. भारतातील कृषी आधारित उद्योगांची माहिती लिहा. भारतात कापूस, ऊस आणि अन्नधान्य मोठ्या प्रमाणात पिकते. त्यामुळे साखर उद्योग, सुती कापड उद्योग आणि फळ प्रक्रिया उद्योग हे प्रमुख कृषी उद्योग या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. भौगोलिक कारणे लिहा. शेतजमिनीच्या नोंदीप्रमाणे बिगर शेतजमीन मालमत्तेची नोंद केली जाते. कारण जमिनीचा वापर बदलला, उदाहरणार्थ घर बांधणे किंवा दुकान, की तिची कायदेशीर मालकी आणि कर निश्चित करण्याची तिची नोंद मालमत्ता प्रॉपर्टी कार्डमध्ये करणे आवश्यक असते. साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो, तर याचं उत्तर योग्य आहे. कारण साक्षरतेमुळे लोकांच्या कार्यक्षमतेत वाढ होते, त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतात आणि यामुळे देशाचा आर्थिक व सामाजिक विकास होतो. फरक स्पष्ट करा. मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग. मध्यम उद्योग यामध्ये मध्यम स्वरूपाची गुंतवणूक लागते. कच्चा माल व मध्यम वजनाचा असतो आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू, सायकल उद्योग ही त्याची उदाहरणे आहेत. अवजड उद्योग यामध्ये मोठी गुंतवणूक आणि प्रचंड भांडवल लागते. कच्चा माल खूप जड आणि अधिक अवजड असतो. उदाहरणार्थ लोह पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग इत्यादी. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, नवीन असाल सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक यू अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल.